काय सांगताय, बॉटलमधून रांगोळी पडत नाहीये? तर ही रील तुमच्यासाठी. तुम्हा सर्वांच्या यूट्यूब, फेसबुक आणि इन्स्टावर खूप साऱ्या कमेंट्स होत्या की ताई रांगोळी पडत नाहीये, काय करू? सर्वांना रिप्लाय देणं मला पॉसिबल नसल्यामुळे मी हा व्हिडिओ घेऊन आली आहे तुमच्यासाठी. तुम्ही बघू शकता तिथे मी एक न्यू बॉटल घेतलेली आहे, तुमच्यासमोर ओपन केली आहे. इथे मी एक बाउल घेते आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट पॅकेटमधून रांगोळी घेते. बॉटलमध्ये सतत रांगोळी फिल करायचाही त्रास होतो, त्यामुळे मी हे फनेल यूज करते ज्यानं इझिली रांगोळी बॉटलमध्ये फिल करता येते. आता तुमच्यासमोर मी ही बॉटल चालून दाखवणार आहे. अरे अच्छा, रांगोळीच पडत नाहीये. मला वाटतं तुमचंही असंच होत असेल. का? तर आपण ही रांगोळी फिल्टर करून घेतलेली नाहीये. रांगोळी चाळून घेण्यासाठी आपण चाळणीचा यूज करणार आहोत. एक आहे तारेची, एक आहे कापडाची, पण आपण यूज करणार आहोत कापडाची. तुम्ही डिफरन्स बघू शकतात. फक्त फिल्टर करूनच होत नाही, तर अजून एक छोटीशी ट्रिक आहे, तीही तुम्ही अप्लाय करू शकतात. इथे मी एक टूथपिक घेतली आहे आणि त्या टूथपिकच्या मदतीने मी थोडंसं होल त्याचं वाईड करण्याचा प्रयत्न करते. खूप जास्त नाही, अगदी थोडंसं. तुम्ही थोडंसं फोर्स देऊन करू शकतात. आता आपण परत एकदा बॉटलमध्ये रांगोळी फिल करून घेऊया आणि डिफरन्स बघूया. वाव, येस, इट इज वर्किंग. ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. आणि हो, तुम्हा सर्वांच्या प्रेमासाठी खूप 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 मनापासून धन्यवाद.